जरा थांबवा थांबवा, खेळ थांबवा, गाडी पुढे घ्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला, खेळून काढलाय आणि थोडीशी या ठिकाणी घसरण दरम्यान खातं उघडलं जात आहे एका धावेनं. पहिले षटक कार्यरत वरुणेच्या रूपानं. आणि आता अमोल स्वतःचं खातं उघडण्यासाठी सज्ज होतोय आणि हा चेंडू बॅटची कडा घेऊन एस्टॅनच्या पाठीमागे जातोय. त्या ठिकाणी घोषित क्षेत्र आहे, मिळेल ती एक धाव. राजेंद्र आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विजेंद्र अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिला फलंदाज तंबूत परततोय. पहिला हादरा या ठिकाणी बसतोय. काल भैरव मालेगाव रायगड या संघाला. आणि तो नवालेला फलंदाज आहे भूषण मोरगे. आणखीन एक चेंडू अप्रतिम वेगवान मारा पाहायला मिळतो या ठिकाणी. पंचांचा इशारा तर या ठिकाणी मिळेल ती फक्त एक धाव बाईच्या रूपानं. अमोल आणि भूषण मोरगे अशी जोडी या ठिकाणी पाहायला मिळते आणि अप्रतिम मारा पाहायला मिळतोय तो वरुण याच्याकडनं. मॉर्निंग क्रिकेट ग्रुपचे हे सगळे खेळाडू आहेत. आणि हा चेंडू या ठिकाणी पॉइंटच्या दिशेनं मारलेला हा पहिला चौकार येतो या मॅच मधील. काळ भैरव माळेगाव रायगडच्या खात्यामध्ये 4 धावांना भर पडते आणि भर पडते 4 धावांना ते अमोल्याच्या खात्यामध्ये. सचिन तेली स्मृती चषक 2025 पहिलं वर्ष आहे. पॉइंटच्या या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला सहकार्य केलेलं आहे ते या सर्व टीमनं जे आता मैदानात क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. अर्थात मॉर्निंग क्रिकेट ग्रुप या सर्वांचं देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि तो दुसरं षटक घेऊन येतोय तो आनंद. संघाचा कर्णधार आहे आनंद. नाणेफेकीचं कौल जिंकून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. भूषण मोरगे खेळेल ना. आणि भूषण मोरगे खेळासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू भिरकावलाय आणि हा चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा पार चौकार. 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधून हा चेंडू जातोय सीमा खेळासाठी सज्ज झाला. चौकारानं खातं उघडतोय तो भूषण मोरगे आणि पहिला चेंडू भिरकावलाय, लागते धावफळ आणि हा चेंडू 4 षटकांचा सामना असणार आहे.
थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केल्यानंतर पुन्हा एकदा आनंद. आणि हा खूपच हा चेंडू हा चेंडू देखील मारण्याचा या ठिकाणी असफल प्रयत्न. लागोपाठचे 2 चेंडू या ठिकाणी जात आहेत निर्धाव. चांगलंच कमबॅक करतोय गोलंदाज आनंद. आणि इन्स्ट्रक्शन देखील खूप चांगलं पाहायला मिळतं या ठिकाणी प्रकाश शिंदे यांच्याकडून. भूषण मोरगे पुन्हा एकदा सज्ज झालाय खेळण्यासाठी. आणि हा चेंडू भिरकावलाय त्या ठिकाणी दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातो सीमारेषा पार. पंचांचं शहर होतोय 4 धावा. पहिला चेंडू चौकार. त्यानंतर दूरवरून चौथा चेंडू आलाय चौकाराकरिता आनंद याच्या हातून. भूषण मोरगे यानं चांगला समाचार घेतलेला आहे. 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर अजून देखील 2 चेंडू येणं बाकी आहेत या दुसऱ्या षटकातील आनंद याच्या. आणि हा चेंडू भिरकावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. मिळेल ती फक्त 1 धाव. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. पाच चेंडू आतापर्यंत आनंद याच्याकडनं टाकून झालेले आहेत. आणि या 5 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत दिलेल्या आहे आनंद यानं. एकूण धावसंख्या धाव लागते धावपळावरती 16. पहिलं षटक वरुण याच्याकडनं आलं. 7 धावा दिल्या वरुण यानं. आणि आता आनंद वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतं. खेळण्यासाठी पुन्हा एकदा भूषण मोरगे. आणि हा चेंडू मात्र पंच आम्हाला इशारा करतायत हा चेंडू अवांतर आहे. पुन्हा टाकावा लागेल. 17 धावसंख्या लागते धावफलकावर. लोअर फुलटॉसचा चेंडू या ठिकाणी मिस करतोय. षटक संपते ते दुसरं आनंद याच्या रूपानं. धावसंख्या लागते धावफलकावरती 17. 10 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. आणि ते तिसरं षटक घेऊन येतो तो विजेंद्र. अमोल खेळण्यास सज्ज होतोय. आणि हा चेंडू भिरकावला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. परंतु त्या ठिकाणी घोषित क्षेत्र आहे. पंचांचा इशारा. मिळेल ती फक्त 1 धाव. तर चांगला स्ट्रोक. डीपमध्ये फिल्डर आहे. वेगाने बॉलपर्यंत पोहोचतोय. 1च धाव. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 धावा. 19 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. विजेंद्र कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आला षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. तर चला नेक्स्ट मॅच आणि टॉससाठी लगेच रेडी राहा. एकविरा 11 बेलापूर आणि DB11 नेरूळ दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची तुम्ही नोंद घ्या. आणखीन एक डॉट बॉल येतोय. मॉर्निंग ग्रुप बेलापूर सराच्या गडीला टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि चांगली गोलंदाजी त्याच्या दरम्यान साकारताना आपल्याला पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल ऑन साईडला वरुणच्या दरम्यान खूप चांगली फिल्डिंग झाली.
तर 20 धाबा 20 रन्स, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर संधी होती रनआउटची, परंतु आणखीन एक रन. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 धावा. शेवटचा बॉल आहे. आणखीन एक खराब बॉल, आणखीन एक वाईट बॉल आलाय. तर 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कालभैरव मालेगाव रायगड या टीमच्या दरम्यान 24 धावा. कोणी मारलेला शॉट? तर चला शेवटचे षटक आहे. 24 धावा धावफलकावर लागल्यात. कैलास ठाकूर आलाय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. 4 ओव्हरची मॅच, 24 धावा धावफलकावर लागल्यात. आजच्या दिवसामध्ये 10 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि जो संघ सर्वाधिक धावा बनवेल त्या संघाला पहिल्या फेरीमध्ये बाई दिली जाईल. तर ऑटो रिक्षा काढायची आहे. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी काढा प्लीज. यावेळचा बॉल आणि तर रन किती आहेत या बॉलवर? 3 धावा. टीमची धावसंख्या 27. 27 धावा. शेवटचे षटक आहे. फुलटॉस बॉल. सेकंड रनसाठी कॉल आलाय. अमोलने मारलेला नाही. आणि या 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी फलंदाजी इथून मात्र बाद झालाय. 29 धावा धावफलकावर लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे.
यावेळचा बॉल मिडल ऑफ द बॅट ऑन साइडला, खूप चांगला स्ट्रोक, 6 धाव्यांसाठी षटकार आणि टीमची धावसंख्या 33 धावा. यावेळचा बॉल middle of the bat, 33 धावा, 33 रन्स. अजून देखील बॉल शिल्लक आहेत 3. यावेळचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक, बॉल हवेत आहे, फिल्डर बॉल खाली पोहोचतोय, कॅच ड्रॉप. 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. यावेळचा बॉल एस्टनचा वेध, 37 रन्स धावफलकावर लागल्यात. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल पुल केलाय, समाधान डीप मध्ये आहे आणि बॅट्समन झालाय बाद. 37 आणि 38 रनचं लक्ष आहे. 38 धाब्यांचा करायचा आहे पाटला मॅच जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल पुल केलाय. समाधान deep मध्ये आहे. तर सन्माननीय अतिथी सुधीरजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. तर संदीपजी म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आज खऱ्या अर्थाने ते देखील इथे उपस्थित राहिले. संदीप म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय मकसूद खान यांच्या शुभ हस्ते. तदनंतर सुधीरजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. तर सुधीरजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. तर सन्माननीय दत्तात्रय झेंडे साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल.
तर सन्माननीय अतिथी ट्रॅव्हल एक्सपर्ट याचे प्रोप्रायटर प्रसादजी कोळी यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. तर प्रसादजी कोळी आपण देखील या मुख्य व्यासपीठावर तुमचा देखील सन्मान इथे केला जाईल. तर चला मॅचला करायची सुरुवात. थोडीशी स्पीडली मॅच चालू ठेवा. तर मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी विजेंद्र कोळी आणि वरुण ठाकूर. नीतू माळी षटक क्रमांक पहिला. चांगला बॉल इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विजेंद्र कोहलीचा, परंतु डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक दुसरा बॉल इथून डॉट बॉल आलाय. 38 रनचं लक्ष्य आहे. 38 धाव्यांचा करायचा पाटला. 37 धावफलकावर लागल्यात. P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये नीतू माळीने खूप चांगला टप्पा हाताळलाय 2 बॉलवर. हा देखील बॉल मिस्टामिंग स्ट्रोक बॉल हवेत. फिल्डर बॉल खाली येईल आणि कॅच ड्रॉप. खूप चांगला प्रयत्न राहिला फिल्डरच्या दरम्यान. अच्छा कॅचेस खूप अवघड असतात 38 सर्कलमधनं जेव्हा बॉल थोडासा फ्लाइंग करून जातो. चांगला बॉल ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर आहे. सेकंड रनसाठी कॉल आलाय. खूप चांगला थ्रो होता, परंतु 2 धावा या खूप वेगाने कंप्लीट झाल्या. चांगला रन बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान टीमची धावसंख्या 2ने वाढते. धावा लागल्या आतापर्यंत 3 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहेत. चांगले बॅटिंग करावी लागेल मॉर्निंग ग्रुप बेलापूर या टीमला. धीम्या गतीने हा बॉल रिलीज केलाय. बॅट्समन झालाय बाद. पहिला फलंदाज वरुणला इथून मात्र परतावं लागेल. तर चला नेक्स्ट मॅच एकविरा 11 बेलापूर आणि DB11 नेरूळ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या. एकविरा 11 बेलापूर आणि DB11 नेरूळ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. प्रकाश शिंदे. डॉट बॉल येतोय.
एक ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 35. 18 चेंडू आणि 35 धावा. भूषण आलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत आणि फिल्डर येते बॉल खाली. नीतू माळी आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. ऑरेंज ऑरेंज हो जाएगा. आणि बॅट्समन कैलास ठाकूर. चांगला बॉल. वन बाउंडचा इशारा जरूर आलाय. डॉट बॉल येतोय. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक ऑन साइडला कैलास ठाकूरच्या पाठमधनं आहे तो षटकार. आणि टीमची धावसंख्या 9 धावा 9 रन्स. चांगला बॉल आणि बॅट्समन झालाय बाद. नाईन रन्स. नवीन बॅट्समन अनंत कोहली.
चांगला बॉल इनसाइड एज आणि एक क्विक रन इथून मात्र कंप्लीट झाले. आनंद कोळीच्या दरम्यान टीमची धावसंख्या 10 धावा, 28 धावा इथून करायच्या आहेत. शेवटचा बॉल आणखीन एक चांगला बॉल सेकंड रनसाठी कॉल आलाय. आनंद पहिलाच आपण 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 12. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. तर षटक क्रमांक 3 आणि स्वप्नील टीमची धावसंख्या आतापर्यंत 12. चांगला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. हा बॉल डीप मध्ये फिल्डर आहे, वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. राहिल्याच ती रन. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 धावा. षटक क्रमांक 3 आपल्यासमोर चालू आहे. आणखीन एक चांगला बॉल मॉर्निंग मिस्टायमिंग स्ट्रोक आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. Mister Stroke आणि batsman इथून मात्र न्यू बॅट्समन गोल्डी. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. व्हाईट बॉल यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. कॅच ड्रॉप आणि हा येतोय चौकार. खूप चांगला स्ट्रोक आणि टीमची धावसंख्या 17 धावा, 17 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल आहे. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. कॅच ड्रॉप आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील षटकार आलाय, महत्वपूर्ण षटकार आणि टीमची धावसंख्या 23 धावा. 6 बॉल आणि धावा करायच्या आहेत 15.
आणखीन एक 6 चेंडू आणि 15 धावा. हा बॉल देखील चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जर गोल्डी याने 3 षटकार लगावले तर सुधीरजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. तर शेवटचं षटक गोलंदाज अमोल. सहा बॉल आणि 15 धावा. 6 चेंडू आणि 15 धावा इथून करायच्या आहेत. अननायस टागिंग बॅटिंग करण्यासाठी. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहे. 5 बॉल मध्ये 14. 5 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे गोल्डी, ज्याच्या बॅट मधनं एक चौकार आणि एक षटकार आलाय महत्वपूर्ण, ज्याने मॅच मध्ये चांगली वापसी करून दिली या टीमला. हा बॉल देखील चाललाय. खूप चांगला स्ट्रोक. 4 धाव्यांसाठी चौकार गोल्डीच्या बॅट मधनं. 5 चेंडू 4 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 10 करून दिले या टीमला. चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला स्ट्रोक. 4 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. गोल्डी नावाचं वादळ सध्याच्या घडीला मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला स्ट्रोक. फिल्डर आहे कॅच ड्रॉप. सेकंड रन साठी कॉल आलाय. या 2 धावा कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या 30 धावा. 3 चेंडू आणि 8 धावा. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि 15 धाव्यांची गरज होती. एक षटकार साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे सुधीर पाटील यांच्याकडनं. दोन चेंडू आणि धावा करायच्यात 8. या स्ट्रोकची गरज होती का, हा प्रश्नचिन्ह नक्कीच संपूर्ण डगआउट मध्ये विचारला जाईल गोल्डीला. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत आणि बॅट्समन झालाय बाद. प्रश्नचिन्ह नक्कीच संपूर्ण डगआउट मध्ये विचारला जाईल. गोल्डीला. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत आणि बॅट्समन झाला बाद. एक चेंडू आणि धावा करायच्यात 8. तर श्यामकांत देसले 1 चेंडू 8 धावा. येतोय डॉट. मॅच झाली फिनिश आणि सामना जिंकलाय कालभैरव मालेगाव रायगड या टीमने. नेक्स्ट मॅच एकविरा 11 बेलापूर आणि त्यांच्या विरोधात DB11 नेरूळ. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉससाठी या. एकविरा 11 बेलापूर आणि DB11 नेरूळ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे.
15 रनात ना अमोलला विकेट बी एक आहे आणि 13 रन आहे तर अमोलच जाऊन जाईल. तो भूषण वेगला आहे, 2 विकेट घेतलेत त्यांनी 9 रनात येऊन.